हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? इकडे जर्मनीमध्ये आता ॲक्च्युली समर सुरू झाला आहे. पण ह्यांचा समर म्हणजे आपली थंडीची सुरुवात आहे ॲक्च्युली. कारण समर जरी असला, सनी डेज जरी असले तरी साधारण 19-20 असं टेम्परेचर असतं, जे आपल्यासाठी बऱ्यापैकी थंड आहे. आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा जर्मनीबद्दल एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तुम्हाला जर आठवत असेल तर काही दिवसांपूर्वी मी जर्मनीमध्ये आल्यानंतर जे आपल्याला सिटी रजिस्ट्रेशन करावं लागतं त्याची माहिती देणारा एक व्हिडिओ टाकला होता. त्यानंतर मला बऱ्याच जणांचे मेसेजेस आले होते की जर्मनीमध्ये आल्यानंतर अजून काय काय करायला लागतं, त्या प्रोसेसेस आम्हाला जर कळल्या तर बरं होईल. सो आजचा हा व्हिडिओ तशाच एका प्रोसेस संदर्भात आहे. जर्मनी जशी वेगवेगळ्या चॉकलेट्ससाठी किंवा सिनरीसाठी जशी फेमस आहे, तसेच जर्मनीची अजून एक गोष्ट फेमस आहे, ती म्हणजे यांची ट्रान्सपोर्ट सिस्टम. आणि जर्मनीचं ट्रान्सपोर्ट सिस्टम खूप एक्सलंट आहे. यांच्या ट्रेन्स, यांच्या बसेस, यांच्या मेट्रोज खूप स्वच्छ आणि वेल मेंटेन्ड आहेत. ऑब्व्हियसली प्रत्येक सिस्टीममध्ये थोडेफार प्रॉब्लेम असतात. सो इथे हा एक प्रॉब्लेम आहे की ज्या इंटरसिटी ट्रेन्स आहेत, ज्याला आरी ट्रेन्स म्हणतात, त्या बऱ्याचदा लेट असतात दिलेल्या टायमिंगपेक्षा. बट अदरवाईज जर मेंटेनन्स पाहिला किंवा यांची स्वच्छता पाहिली तर खूप एक्सलंट सिस्टीम आहे यांची. आणि इन ॲडिशन टू दॅट इथे अजून एक गोष्ट चांगली आहे, म्हणजे तुम्ही जर जर्मनीमध्ये स्टुडंट म्हणून आलात किंवा वर्क परमिटवर आलात किंवा ब्लू कार्ड विजावर आलात, बेसिकली कुठल्याही पर्पजसाठी तुम्ही जर्मनीत आलात की तुम्हाला एक मंथली पास काढता येतो, ज्याला डॉइचलँड तिकीट असं म्हणतात, जे बेसिकली आहे तुमचा मंथली ट्रान्सपोर्ट पास. हे जे डॉइचलँड तिकीट आहे हे तुम्हाला फार इझिली मिळू शकतं इथे आल्यानंतर. याची प्रिव्हियस कॉस्ट होती 48 युरोज 49 युरोज पर मंथ. बट आत्ता रिसेंटली झालेल्या चेंजेसप्रमाणे हे तिकीट आता झालं आहे 58 युरोज पर मंथ. सो हे कसं काढायचं, ह्याचे फायदे काय आहेत हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. पण त्याच्या आधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. आणि याच्या आधीचा जो व्हिडिओ आहे सिटी रजिस्ट्रेशन प्रोसेसचा, त्याची लिंक मी इथे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. सो दॅट तुम्हाला जर त्या संदर्भात माहिती हवी असेल तर तो व्हिडिओ तुम्हाला हेल्प करू शकतो. कमिंग बॅक टू द डॉइचलँड तिकीट, तुम्ही जर्मनीत यायच्या आधीच माझं सजेशन असं आहे की DB नॅव्हिगेटर किंवा आणि VRR असे 2 ॲप्लिकेशन्स तुम्ही इन्स्टॉल करून या. DB नॅव्हिगेटर, DBचा बेसिकली फुल फॉर्म आहे डॉइचे बान, जे यांचं सगळं ट्रेन्स ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे. सो या डॉइचलँड तिकीटचा फायदा काय बेसिकली, तर आपण जेव्हा इथे जर्मनीमध्ये येतो तेव्हा तुम्हाला जर जॉब पर्पजसाठी ट्रॅव्हल करायला लागत असेल डेली, किंवा तुम्ही स्टुडंट म्हणून आलात आणि तुम्हाला तुमच्या युनिव्हर्सिटीला ट्रॅव्हल करायला लागतं आहे डेली, तुम्हाला मल्टिपल बसेस बदलाव्या लागत आहेत, मेट्रो बदलावी लागते आहे, इंटरसिटी जी यांची मेट्रो सिस्टीम आहे ती यूज करावी लागते आहे, तर प्रत्येक ठिकाणी वेगळे तिकीट्स काढायची तुम्हाला गरज नाही आहे. आणि ॲक्च्युली मगाशी मी एक पॉईंट सांगायचा विसरले, तो म्हणजे हे जे 58 युरो ही कॉस्ट आहे ही अडल्ट्ससाठी आहे. तुम्ही जर स्टुडंट म्हणून इथे आला असाल तर स्टुडंट्सला अजून काही डिस्काउंट आहे या तिकीटवर. मला एक्झॅक्ट अमाऊंट माहीत नाही आहे, पण जेवढं मी ऐकलं आहे 35 युरोजला स्टुडंट्सचा पासेस मिळतो, मंथली पास. सो हे जे डॉइचलँड तिकीट आहे हे कसं काढायचं, कसं मिळवायचं, सो त्याच्या 2 प्रकार आहेत, 2 पद्धती आहेत. एक म्हणजे तुम्ही जर्मनीमध्ये आल्यानंतर जर तुमचं बँक अकाउंट ओपन झालेलं आहे, लक्षात ठेवा बँक अकाउंट बोलते मी, ब्लॉक्ड अकाउंट नाही, तुमचं प्रॉपर सेविंग बँक अकाउंट ओपन जर झालेलं असेल तर तुम्हाला त्या अकाउंटचा IBAN नंबर मिळेल. IBAN नंबर म्हणजे बेसिकली तुमचा अकाउंट नंबर. सो तो जर तुमच्याकडे आलेला असेल आणि सिटी रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर तुम्हाला काही नाही करायचं आहे, तुम्हाला हे DB नॅव्हिगेटर ॲप इन्स्टॉल करायचं आहे, जसं की मी आधी सांगितलं. त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये पासेसमध्ये तुम्ही गेलात की तुम्हाला हे डॉइचलँड तिकीटचं ऑप्शन तिथे दिसेल. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या डिटेल्स भरायच्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा IBAN नंबर टाकायचा आहे, बँकेच्या डिटेल्स भरायच्या आहेत, आणि पे केल्यानंतर तुमचं तिथे ई पास
तिथे तयार होईल, जो तुम्हाला त्या ॲपमध्ये नेहमी दिसेल. जर्नी नावाचा एक टॅब सेंटरला ॲपमध्ये असतो, ज्याच्यामध्ये केल्यानंतर तुम्ही जेवढे म्हणून पासेस काढलेले आहेत DB नॅव्हिगेटरचे तेवढे तुम्हाला तिथे दिसतात. सो जर तुम्हाला बसमध्ये चढताना किंवा मेट्रोमध्ये चढल्यानंतर जर तिकीट विचारलं तर तुम्ही हे ॲपमधनं ते ई पास दाखवू शकता. आता सपोज तुमचं बँक अकाउंट अजून ओपन झालेलं नाही आहे, कारण इकडे बँक अकाउंट ओपन करणंसुद्धा इझी प्रोसेस नाही आहे. आपल्यासारखं नाही आहे की तुम्ही बँकेत गेला, डिटेल्स दिल्या आणि तुम्हाला लगेच हातात ATM कार्ड आणि तुमचा पिन वगैरे मिळालं. इतकं सोपं इथे बँक अकाउंट ओपनिंग नाही आहे. त्याच्यावरसुद्धा मी एक व्हिडिओ बनवणार आहे सेपरेट. तर जर तुमचं बँक अकाउंट ओपन झालं नाही आहे तर मग काय करायचं? मग प्रत्येक वेळेस तुम्ही पे करायचं का? तर नाही. तुम्ही काय करू शकता, प्रत्येक सिटीचं जे मेन स्टेशन आहे, ज्याला इकडे हाबनॉफ म्हणतात, जसं की डुईसबर्गमध्ये मी राहते तर डुईसबर्गचं हाबनॉफ म्हणून एक स्टेशन आहे, डुसलडॉर्फचं हाबनॉफ एक स्टेशन आहे. तर ह्या ज्या मेन स्टेशन्स आहेत तिथे ह्या DB नॅव्हिगेटर्सचे ऑफिसेस आहेत. तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा सिटी रजिस्ट्रेशनचा जो पेपर आहे तो, तुमचा पासपोर्ट, ह्या 2 गोष्टी घेऊन जायच्या आहेत आणि कॅश किंवा कार्ड घेऊन जायचं आहे बरोबर. सो ह्या सगळ्या डिटेल्स तुम्ही त्यांना दिल्यानंतर ते लोक तुमचे डॉक्युमेंट स्कॅन करून घेतील, तुमच्याकडनं फॉर्म भरून घेतील आणि ते तुम्हाला फिजिकल कार्ड इश्यू करतील, ज्याच्यावर डॉइचलँड तिकीट लिहिलेलं असतं, DB नॅव्हिगेटरचा लोगो असतो आणि ते जे कार्ड आहे, सो बेसिकली फिजिकल कार्ड जे असतं ते आपल्या ATM कार्ड सारखं असतं, ते तुम्हाला ते देतात आणि ते कार्ड तुम्ही मेट्रोमध्ये किंवा बसेसमध्ये किंवा ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करताना दाखवू शकता. आता महत्त्वाचा पॉईंट म्हणजे ह्या डॉइचलँड तिकीटमध्ये किंवा या पासमध्ये काय काय इन्क्लुडेड आहे, कुठल्या प्रकारचा ट्रान्सपोर्ट इन्क्लुडेड आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही इंटरसिटी ज्या बसेस आहेत त्या सगळ्या बसेसमधनं ट्रॅव्हल करू शकता, दिवसाला कितीही वेळा ट्रॅव्हल करू शकता, कुठल्याही बसमधून ट्रॅव्हल करू शकता. दुसरं आहे इंटरसिटी मेट्रोज ज्या आहेत, ज्याला आता माझ्या सिटीमध्ये जी इंटरसिटी मेट्रो चालते तिचं नाव आहे U79 किंवा 301, 302. हे तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला ते नंबर्स लक्षात येतील. त्याच्या डेफिनेशन्स पण कशा बघायच्या तेही मी तुम्हाला सांगते. तर ह्या ट्रेन्स तुम्हाला या पासमध्ये इन्क्लुडेड आहेत. त्याच्यात तुम्ही मल्टिपल टाईम्स मंथली कितीही वेळा ट्रॅव्हल करू शकता. त्यानंतर जर ट्रेनचं जर म्हणाल तर इथे 2 प्रकारच्या ट्रेन असतात जर्मनीमध्ये. एक म्हणजे RE ट्रेन्स आणि एक म्हणजे ICE ट्रेन्स. सो ICE ट्रेन्स ज्या आहेत त्या बेसिकली एका मोठ्या सिटीमधून दुसऱ्या मोठ्या सिटीमध्ये ट्रॅव्हल करतात आणि त्या खूप फास्ट असतात. काइंड ऑफ बुलेट ट्रेन तुम्ही म्हणू शकता त्याला, की ज्या खूप कमी वेळामध्ये खूप लाँग डिस्टन्स कव्हर करतात. सो ह्या ट्रेन्स ह्या पासमध्ये इन्क्लुडेड नाही आहेत. ICE ट्रेन्स ह्या इन्क्लुडेड नाही आहेत. पण RE ट्रेन्स ज्या आहेत ह्यासुद्धा ट्रेन्स एका सिटीमधनं दुसऱ्या सिटीमध्ये जातात, फक्त ह्या थोड्या ICEच्या कम्पॅरेटिव्हली स्लो असतात. आपल्या ट्रेन सिस्टमशी कम्पेअर केलं तर ह्या खूप फास्ट म्हणाव्या लागतील आपल्याला. तर ह्या ट्रेन्सनी तुम्ही ट्रॅव्हल करू शकता. सिमिलरली मल्टिपल टाईम्स इन अ मंथ तुम्ही ट्रॅव्हल करू शकता. सो हे सगळं इन्क्लुडेड आहे. कॅब्स किंवा टॅक्सीज ह्या पासमध्ये इन्क्लुडेड नाही आहेत. टॅक्सीजचे तुम्हाला वेगळे पैसे द्यावे लागतात आणि बिलीव्ह मी टॅक्सीजचे चार्जेस खूप जास्त आहेत इथे. अजून एक चॅलेंज जे मला फेस झालं होतं जर्मनीमध्ये आल्यानंतर किंवा मी नवीन होते तेव्हा, की मला जर कुठल्या सिटीमध्ये इंटरव्ह्यूला जायचं आहे किंवा मला कुठल्या दुसऱ्या माझ्याच सिटीमध्ये दुसऱ्या कुठल्या प्लेसवर जायचं आहे काही पर्पजसाठी, तर मला कळायचं नाही की मला कुठली ट्रेन पकडायची आहे, कुठल्या बसनी मी तिथे जाऊ शकते किंवा मी तिथे कसं पोचू शकते. तर ह्यासाठी तुम्हाला हेल्प करणार आहे VRR ॲप, जे खूप महत्त्वाचं आहे. हे नक्की इन्स्टॉल करा. तुम्ही तुमचं डेस्टिनेशन तिथे टाकलं, तुमचं करंट लोकेशन तिथे टाकलं की ते तुम्हाला पूर्ण लिंक देतं की तुम्ही तुमच्या घरापासून किंवा तुमच्या लोकेशनपासून बस इझी आहे, मेट्रो इझी आहे का ट्रेन इझी आहे, कुठल्या ट्रेन बदलत किंवा बस आणि ट्रेन बदलत तुम्ही तुमच्या डेस्टिनेशनला कधी पोचू शकता, हे टायमिंग सकट तिथे दिलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या ॲपमध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्ही कन्फ्यूज होऊ नका की आता हे जे मला दाखवतं आहे हे नक्की मला बस दाखवतं आहे की ही ट्रेन आहे. तर ही जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्या सेम पाथमध्ये खाली एक्सप्लेनेशन नावाचा एक टॅब आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही गेलात की तुम्हाला ते दाखवतं की हा नंबर जो दिलेला आहे किंवा ह्या कलरचा जो लोगो आहे हा बसचा आहे. फॉर एक्झाम्पल रेड कलरमध्ये जर नंबर आलेले आहेत तर ते बसेसचे आहेत. ब्लू कलरमध्ये किंवा ब्लॅक कलरमध्ये जर आलेले आहेत तर ते इंटरसिटी मेट्रोज आहेत.
आणि आरी असं लिहून आलेलं आहे तर ती आरी ट्रेन आहे. सो तुम्हाला हे 2 ॲप इथे ट्रॅव्हल करण्याकरता ॲटलिस्ट जोपर्यंत तुम्ही नवीन आहात जर्मनीमध्ये तोपर्यंत प्रचंड हेल्प करणार आहेत. ह्या व्यतिरिक्त अजून इथे जर्मनीमध्ये आल्यानंतर ज्या काही प्रोसेसेस आहेत त्याचे व्हिडिओज मी हळूहळू बनवती आहे. लवकरच आपल्या चॅनलवर ते तुम्हाला बघायला मिळतील. तोपर्यंत हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील किंवा तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल, काही हेल्प लागणार असेल तर मला कमेंट करून कळवा. जेवढ्या कमेंट्सला मला रिस्पॉन्स करता येईल तेवढा मी नक्की प्रयत्न करीन. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत टाटा, बाय.